2014 हे वर्ष मराठीच्या छोट्या पडद्यासाठी लकी ठरलं असं म्हणता येईल। महेश कोठारे, मंदार देवस्थळी यांसारखे निर्माते दिग्दर्शक लाभल्याने मालिकांचा आवाज घराघरात ऐकू येऊ लागला। कोणत्या आहेत या वर्षीच्या लोकप्रिय झालेल्या मालिका ते पाहूयात। या लिस्ट मध्ये सर्वात टॉप वर आहे झी मराठीवरील महेश कोठारे निर्मित जय मल्हार ही मालिका। या मालिकेने मराठीचा छोटा पडदा दणाणून टाकलाय। प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांची निर्मिती असलेल्या या मालिकेत मराठीत आजवरचे सर्वात जास्त भव्य दिव्य सेट्स आणि स्पेशल इफेक्ट्स पाहायला मिळतायत। पण ही मालिका अजून खुलली आहे ती त्या कलाकारांमुळे। खंडोबाच्या रूपात देवदत्त नागे, म्हाळसेच्या रूपात सुरभी हांडे आणि बाणाईच्या रूपात ईशा केसकर यांच्या अभिनयामुळे या सिरियलला 4 चांद लागले आहेत। सहा सासू असणाऱ्या घरात जर मुलगी सून म्हणून गेली तर तिची काय अवस्था होईल, याचं उत्तर देणारी झी मराठीवरील मालिका म्हणजे होणार सून मी या घरची। ही मालिका लोकप्रिय होण्यामागे या मालिकेचा साधा पण फ्रेश लुक, तसंच जान्हवी म्हणजेच तेजश्री प्रधान आणि श्री म्हणजेच शशांक केतकर यांच्या रूपातली ही फ्रेश जोडी यामुळे या मालिकेला आणखीन बहर आला। असं म्हणतात, जिथे दुरावा येतो तिथे प्रेम नव्यानं सुरू होतं, असं सांगणारी झी मराठीवरील मालिका का रे दुरावा 2014 मधील ही ठरली प्रेमी युगलांची आवडती सिरियल। प्रेमातील दुराव्याची आणि दुराव्यातील प्रेमाची एक आगळी वेगळी गोष्ट सांगणारी ही मालिका प्रेक्षकांच्या आवडती झाली ते अवघ्या काही महिन्यातच। सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे याच्या बरोबरच सुयश टिळक म्हणजेच जय आणि सुरुची अडारकर म्हणजेच अदिती अशा नवख्या कलाकारांमुळे ही मालिका आणखीन पाहण्यासारखी ठरली। नमस्कार, कसे आहात सगळे? बरे आहात ना? हसताय ना? हो, म्हणजे अशा खणखणीत आवाजात बोलणारा आणि सर्वांना हसवणारा निलेश साबळे याचीच मालिका चला हवा येऊ द्या। निलेश साबळेच्या या कॅफेमध्ये कलाकारांची अफाट गर्दी पाहायला मिळते आणि त्यात निलेशची टीम तर प्रेक्षकांना पोट धरून हसवते। तर 2014 मध्ये हा कॅफे ठरतोय सर्वात हिट कॅफे। शोधलं की सापडतच या ठाम विश्वासाने प्रत्येक गुन्ह्याचा छडा लावणारी अस्मिता। या मालिकेनेही अगदी कमी वेळात लोकप्रियतेचा शिखर गाठला आणि अस्मिता प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली। सो फ्रेंड्स, 2014 मधील या होत्या सर्वात पॉप्युलर सिरियल्स। आता वेळ आहे तुमच्या कॉमेंट्सची। तुम्हाला या वर्षातील कोणती सिरियल जास्त आवडली हे आम्हाला या व्हिडिओ खाली कॉमेंट्स करून नक्की कळवा।